नमस्कार. विलास तव शारदे म्हणती काव्य जाते जन, महाकविहृदी तुझे असत सर्वदा आसन. न येत रस वाङ्मया प्रति तुझ्या प्रसादाविण, सरस्वती तुला असो मम पुन्हा पुन्हा वंदन. माझे सद्गुरू श्री दासगणू महाराज व स्वामी वरदानंद भारती यांना मी प्रथम वंदन करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझा नमस्कार. आदरणीय संध्याताई, आदरणीय दातार सर यांनाही माझा नमस्कार. सकल संत विचार मंच आणि पिताश्री प्रतिष्ठान कोथरूड यांनी मला ही जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे. आजचा विषय आहे शीख संप्रदाय. शीख हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ट रूप, एक विशिष्ट आकृती आपल्याला डोळ्यापुढे येते. उंच्यापुऱ्या देहयष्टीचे, डोक्यावर पगडी घातलेले पुरुष, त्यांच्या कणखर हातामध्ये कडे असते. तसेच पंजाबी ड्रेस म्हणजे कमीज आणि सलवार घातलेल्या, नटलेल्या, सजलेल्या आणि 2.5-3 मीटरचा तो सुंदर दुपट्टा आपल्या अंगभर लपेटलेल्या स्त्रिया, हे या संप्रदायाचं वेशभूषा. या संप्रदायाच्या एका विशिष्ट वर्तणुकीची छाप आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. इसवी सनाच्या 15व्या शतकात गुरु नानकांनी या पंथाची स्थापना केली. त्यांचे 10 गुरु झालेले आहेत. या गुरूंचं वैशिष्ट्य असं की यांच्या मस्तकात ज्वलंत राष्ट्रभक्ती होती आणि त्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याची प्रीतियुक्त भक्ती होती. हातामध्ये खड्ग होतं, जे शक्तीचं रूप आहे. म्हणजे असं आपण म्हणू की त्यांच्या खड्गरूपी शक्ती होती, मस्तकात ज्वलंत राष्ट्रभक्ती होती आणि हृदयात परमात्म्याची प्रीतियुक्त भक्ती होती. शीख हा शब्द शिष्य या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. नानकांचे जे सगळे अनुयायी आहेत त्यांना सिख असं म्हटलं जायचं आणि नंतर त्या शब्दाचं रूप बदललं आणि ते शीख झालं असं आपल्याला पाहायला मिळतं. हा संप्रदाय अस्तित्वात येण्यासाठी त्या काळची परिस्थिती कशी होती याचा थोडासा विचार केला पाहिजे. कुठलाही संप्रदाय, कुठलाही पंथ हा जेव्हा अस्तित्वात येतो त्यावेळेला तो त्या ठिकाणी प्रचलित असलेला जो धर्म असतो त्या धर्मातून काही तत्व स्वीकारतो. त्या तत्वांना काळानुरूप थोडे बदल केले जातात, नवीन शब्दांचा साज चढवला जातो आणि जुन्याचं नव्याने रूप मांडलं जातं. शीख धर्माच्या बाबतीतही, या संप्रदायाच्या बाबतीतही असंच झालंय. मी आता शीख धर्म हा शब्द वापरला, पण धर्म हा शब्द इथे मर्यादित अर्थाने संप्रदाय किंवा पंथ असाच आपल्याला घ्यायचा आहे. तर तेव्हाची परिस्थिती कशी होती? नानकांनी 15व्या शतकात ज्या वेळेला शीख संप्रदायाची निर्मिती केली त्यावेळेची उत्तर भारतातली परिस्थिती ही कशी होती याचा थोडासा विचार केला पाहिजे. पहिला भाग असा होता की आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात काही विकार निर्माण झालेले होते. एक होतं, कर्मकांडांचं प्राबल्य खूप वाढलेलं होतं. यज्ञ संस्कृतीमध्ये बळी प्रथेचा अनाचार खूप वाढलेला होता आणि गावागावातून, मंदिरामंदिरातून जो पुरोहित वर्ग होता त्यांचंही प्राबल्य खूप वाढलेलं होतं. त्यांना आळा घालणारं, त्यांना थांबवणारं कुणी नव्हतं. त्याच्यामुळे सामान्य लोक या सगळ्या गोष्टींमुळे फसत होते, त्याच्यामध्ये अडकलेले होते. आणि दुसरा भाग असा होता की 11व्या शतकापासून आपल्या भारतात यमनांची आक्रमणं होत होती. महमूद गझनवी हा पहिल्यांदा आला. त्याचा येण्याचा उद्देश आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो हिंदू धर्मातल्या सगळ्या मंदिरांमध्ये असणारी संपत्ती लुटणे हाच त्याचा उद्देश होता. त्याच्यानंतर 500 वर्षापर्यंतचा काळ हा भीषण आक्रमणांचा होता. महमूद गझनी, महमद घोरी, तुघलक, लोधी, खिलजी यांनी वारंवार आक्रमणं केली. त्यांना अडवण्याचा पृथ्वीराजाने थोडासा प्रयत्न केला, पण आपल्याला माहिती इतिहासामध्ये की राजाचा या अडवण्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. सामान्य लोक घाबरलेले होते. दहशतीचं, भीतीचं वातावरण सगळीकडे समाजामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर आला बाबर.
बाबराला तर कोणी विरोधच केला नाही, कारण विरोध करण्यासाठी माणसाची ती मानसिकताच तयार नव्हती. आणि नानक हे सगळं पाहत होते. बाबराने भयंकर अत्याचार केले. त्या बाबराने एदलाबादवरती जेव्हा हल्ला केला त्यावेळेला प्रचंड रक्तपात झाला. अगदी स्त्री बालक ह्यांच्या सुद्धा हत्या झाल्या. हे सगळं नानकांनी बघितलं आणि ते म्हणाले, एती मार पई करलाने ते की दर्द नाही या. त्यांचं म्हणणं असं होतं, एती मार पई करलाने ते की दर्द नाही या. देवा, हे भीषण अत्याचार होत आहेत, हे बघून तुला दया येत नाही का? नानकांचं स्पष्ट असं मत होतं की शक्तिशालीशी झुंजला तर तिथे वीरतेचं प्रदर्शन होतं. पण इथे तर दीन दुबळ्या जीवांवरती अत्याचार होत होते. आणि हे सगळं नानकांनी बघितलं. यावर काय उपाय करावा याचा त्यांनी विचार केला. आणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की आपण समाजामध्ये विश्वबंधुत्वाचा संदेश दिला पाहिजे. विश्वबंधुत्वाचा संदेश देण्याच्या उद्देशाने नानकांनी या संप्रदायाची स्थापना केली. या संप्रदायामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचा समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या पंथामध्ये म्हणूनच दोन्ही धर्माचे अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात. बाबराच्या विरुद्ध जो बोलतो तो नक्कीच आपलं काहीतरी भलं करेल, हा आशावाद त्यावेळच्या सगळ्या लोकांमध्ये जागा झाला. सर्वसामान्य लोक नानकांच्या सत्संगाला येऊन बसायला लागले. नानकांचा सत्संग असा कुठल्या तरी एखाद्या उघड्या जागेवरती व्हायचा. कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या दर्ग्यामध्ये त्यांनी कधी सत्संग केला नाही. सत्संगाची एक जागा ठरवायची, तिथे ते बसायचे. त्यांच्या अवतीभोवती मग सगळे लोक जमायला लागले. नानकांच्या काळात ज्यावेळेला नानकांनी या संप्रदायाची सुरुवात केली, लोक त्यांना भजायला लागले. त्यावेळेला सुरुवातीला हा संप्रदाय भक्तिमार्गी होता. पण काळ बदलत गेला. काळाप्रमाणे या संप्रदायाला क्षात्रधर्मी होण्याची गरज निर्माण झाली. हे लढवय्ये बनले. शत्रूच्या आक्रमणांना त्यांनी प्रतिकार केला. त्यासाठी ते सज्ज झाले. तर नानकांनी नेमकं काय तत्वज्ञान सांगितलंय याचा थोडासा विचार करायला पाहिजे. नानकांनी 3 उद्घोष केलेले आहेत. सगळ्या शीख संप्रदायाचा सिद्धांत या उद्घोषामध्ये एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो. नानकांचा उद्घोष असा होता, कीरत कर, नाम जप, वंड छक. 3 गोष्टी त्यांनी महत्वाच्या सांगितल्या. पहिलं होतं कीरत कर, दुसरं आहे नाम जप आणि तिसरं आहे वंड छक. शीख संप्रदायातलं व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन यांना आधार देणारा हा सिद्धांत आहे. त्यामुळे शीख संप्रदायाच्या व्यष्टी आणि समष्टी जीवनामध्ये स्थैर्य निर्माण झालेलं आहे. नानकांनी पहिली गोष्ट सांगितली किरत कर. किरत कर म्हणजे काय? कर्म कर, काम कर. सत्मार्गाने घाम गाळून कष्ट करून पैसा मिळव. कधीही चोरी लबाडी अशा वाईट गोष्टींचा विचार करून पैसा नाही मिळवायचा. सत्मार्गाने पैसा मिळवायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्या तुकोबांनी हेच सांगितलेलं आहे. नानकांनी तेच सांगितलेलं होतं. अर्थशुचितेवर नानकांनी भर दिला. चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि चांगल्या कामासाठीच त्याचा वापर करावा. शरीरबळाचा वापर करून, कष्ट करून, घाम गाळून पैसा मिळवणे हे नानकांनी दिलेली शिकवण आहे. नानकांच्या मते गृहस्थ धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कारण तो 3 धर्मांचा आधार आहे. म्हणजे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या 3 धर्मांना तो आधार देणार आहे. या 3 आश्रमाचे लोक हे अनुत्पादक असतात. त्यामुळे त्यांना जगवण्याचं, त्यांना जेवखाऊ घालण्याचं काम ही जबाबदारी कोणावरती असते? गृहस्थ धर्मावर. आणि गृहस्थ ती जबाबदारी अतिशय छानपणे पार पाडतो. त्यासाठी त्याला जीवनसाथी ही चांगली असायला पाहिजे. तो काळ असा होता की गृहस्थ धर्माची आणि गृहस्वामिनीची खूप संतांनी निंदा केलेली आपल्याला पाहायला मिळते. कबीरांनी तर त्यांच्या एका काव्यात असं सांगितलेलं आहे, नारी की झाई परे अंधा होत भुजंग. नारी की अंध होत भुजंग, कबीरा तीन की के गती नित नारी के संग. रामचरित मानस मध्ये सुद्धा तुलसीदासांनी रावणाच्या मुखातून स्त्री वाईट असते, ती चांगली नसते, अशा प्रकारच्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण नानकांनी सांगितलं की स्त्री अतिशय श्रेष्ठ आहे.
एका संताला, एका राजाला, तुम्हाला, मला सगळ्यांना जन्म देणारी कोण आहे? तर ती स्त्री आहे. त्यामुळे नानक म्हणतात की स्त्रीची पूजा केली पाहिजे. ती आईच्या रूपात, ती पत्नीच्या रूपात आणि ती बहिणीच्या रूपात पूजनीय आहे, वंदनीय आहे. त्यामुळे असं नाही करायचं. त्याच्यानंतर गृहस्थ धर्मावरती त्यांनी खूप भर दिलेला आहे. त्या काळामध्ये संन्यास धर्म स्वीकारावा, दीक्षा घ्यावी, अरण्यात जावं, असा एक प्रचार त्या काळात समाजामध्ये खूप होत होता. पण नानकांनी सांगितलं की नाही, संन्यास धर्म स्वीकारण्यापेक्षा गृहस्थ धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो स्वीकारला पाहिजे. तुम्ही जर गृहस्थी झालात तर तुमच्या मुलांच्या, तुमच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी तुमच्यावर असते. आणि मग तुम्ही काय करता? तुम्ही किरत करता. म्हणून काय करायला पाहिजे? गृहस्थ धर्म स्वीकारला पाहिजे. आता नानकांनी मूळ उद्देशच सांगितला सत्कर्माचा. मग आपण चांगली कर्म केली की काय होणार? त्याचं फळही चांगलं मिळणार. त्याच्यामुळे सत्कर्मानंतर चांगलं फळ मिळायला लागलं की माणसामध्ये हौमेन निर्माण होऊ शकतो. हौमेन म्हणजे अहंकार. तो अहंकार येऊ द्यायचा नाही. अहंकार आला की त्याचे जे वाईट परिणाम होतात त्याची नानकांनी चर्चा केलेली आहे. नानक म्हणतात माणसाच्या प्रगतीतला अहंकार हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. अहंकारी असणारा माणूस हा परमात्म्याशी आणि गुरुशी संवाद नाही साधू शकत. तसंच हा माणूस समाजाशी आणि नातेवाईकांशी नातं नाही जोडू शकत. त्यांच्याशी व्यवहार नाही करू शकत. तो जीव अहंकारामुळे यंत्रवत झालेला असतो. त्याची सृजनशीलता नष्ट झालेली असते. त्यांनी अहंकारी माणसासाठी एक शब्द वापरलेला आहे, मनमुख. मनमुख. अहंकारी माणसाला ते मनमुख म्हणतात. पण हा मनमुख गुरुमुख होऊ शकतो. केव्हा? तर 5 गोष्टी त्याने केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, धर्माधिष्ठित अत्याचार, सॉरी चुकला माझा शब्द, धर्माधिष्ठित आचार, सत्यावर आधारित असणारा व्यवहार. म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करायचं, सत्यावर आधारित व्यवहार करायचा, ईश्वरी इच्छेचा आदर करायचा आणि परमात्म्यावर नितांत श्रद्धा ठेवायची. आणि 5वी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे नामजप. या 5 गोष्टीमुळे माणसात आलेला अहंकार नाहीसा व्हायला मदत होते. तो हळूहळू या अहंकारापासून दूर जातो आणि निरहंकारी माणूस भगवंताशी, परमेश्वराशी, गुरुशी तादात्म्य पाहू शकतो. म्हणून त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली नामजप. नानकांच्या शिकवणीमध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कीर्त कर, नंतर त्यांनी सांगितलं नामजप. आता नामजप, भगवंताचं नाव घ्यायचंय, भगवंताच्या नावाचा जप करायचा आहे. किती करावा तो? 108 वेळा करायचा? नाही. नानक म्हणतात नाही, कितीही जप करा, अजपा जप करा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एका कवितेत सांगितलेलं आहे, सास सास मे हरी जपो. प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं नाव आपल्याला घेता आलं पाहिजे. शिखांचे जे 5वे गुरु झालेले आहेत अर्जुनदेव, त्यांनी सुद्धा याच्याबद्दल एक 2 ओळी लिहिलेल्या आहेत. सर्व धर्म मही श्रेष्ठ धर्मू, हरिको नामू जपू निर्मल करमू. सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर हरिनामाचा जप करा. आणि हा जप केल्यामुळे तुमचं मन कसं होतं? निर्मळ होतं. त्याच्यानंतर या जप करण्यामुळे केवळ मनच निर्मळ होतं असं नाही, तर माणसाला निर्भय अवस्था प्राप्त होते. कारण तो काळच भीतीचा होता. म्हणून निर्भय माणूस घडवणं खूप आवश्यक होतं. मग त्याने सांगितलं की असा निर्भय माणूस हा पापमार्गाकडे कधी वळणारच नाही. त्याने पंचमहाभूतातून काही गुण स्वीकारतो माणूस असं सांगितलंय. ज्यावेळेला तो भगवंताचा नामजप करतो त्यावेळेला हळूहळू त्याच्यामध्ये काही गुण संक्रमित होतात. त्याच्यामध्ये आकाशापासून तो निवृत्ती स्वीकारतो, पृथ्वीपासून धैर्य स्वीकारतो, जलापासून निर्मलता स्वीकारतो, वायूपासून समानता शिकतो आणि अग्नीपासून संतोष स्वीकारतो. त्याच्यामुळे ह्या 5 तत्वांमधून तो खूप काही गोष्टी शिकतो आणि त्याचं जीवन मग अतिशय सुंदर, परोपकारी होतं, सद्गुणयुक्त होतं, तो विवेकी होतो, दुर्गुण त्याच्याजवळ येतच नाहीत. एकंदर शीख संप्रदायामध्ये त्यांच्या भक्तीचा गाभा हा नीती आणि नाम हे आहे. त्यांनी 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. एक, नीतिमत्तायुक्त आचरण आणि दुसरं नामजप. म्हणून या पंथाला नाममार्गी असंही म्हणतात. नानकांच्या एका पदामध्ये त्यांनी सांगितलंय
की परमात्म्याचं नाम घेणं हेच आपलं जीवन आहे आणि त्याचा विस्मरण होणं हा आपला मृत्यू आहे. म्हणजे इतकं नानकांनी त्या नामजपाला महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर नानकांचा तिसरा जो उद्घोष आहे तो आहे वंड छक. वंड छक म्हणजे वाटून खा. तुमच्या कमाईचा एक 10वा भाग हा तुम्ही धर्मार्थ खर्च केला पाहिजे, असा सगळ्या शीख गुरूंनी आदेश दिलेला आहे. तुम्ही जे काही मिळवता त्यावर समाजाचा हक्क असतो, तुमच्या बांधवांचा हक्क असतो. त्यामुळे तुम्ही कमवा, श्रम करून मिळवा, सत्मार्गाने मिळवा आणि दान द्या. नानकांनी त्याच्यासाठी सांगितलंय, घाल खाई किचू हतहू देई, नानक राहू पछनही सेही. ना आपली ओळखच काय आहे, तर कष्ट करून मिळवायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. आपले उपजीविका करून आपण दुसऱ्यालाही आधार दिला पाहिजे. समानता, बंधुभाव या गोष्टी शिकवताना त्यांनी ही एक शिकवण खूप महत्वाची दिलेली आहे. त्याच्यामुळे नानकांच्या या उपदेशाप्रमाणे प्रत्येक शिखाचं एक पवित्र कर्तव्य आणि दायित्व निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजही तो समाज या पद्धतीने वागतो. या सिद्धांतांचे अनुकरण करतानाच त्यांनी दोन संकल्पना मांडल्या. एक संकल्पना आहे संगत आणि दुसरी संकल्पना आहे पंगत. आता संगतीच्या बद्दल आपण विचार केला तर विश्वातील सगळ्या धर्माचं, सगळ्या धर्मांनी, सगळ्या धर्मग्रंथांनी चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण करण्यासाठी संगतीचे महत्त्व सांगितलेले आहे. समूहाने राहणे ही तर माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग या संगतीचे काय फायदे होतात? संगतीमुळे आपल्यासोबत असणाऱ्याचे गुण आपल्यामध्ये संक्रमित होतात. आपल्या विकारांवरती नियंत्रण येतं. आपलं मन पवित्र होतं आणि पवित्र झालेलं हे मन प्रभूशी लवकर तादात्म्य पावतं. त्याच्याच बरोबर एकत्रित नामस्मरण केल्यानंतर त्याचा प्रभावही आपल्या मनावर आणि आपल्या अवतीभोवती खूप छान निर्माण होतो. प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होण्यामध्ये त्याचा फायदा आहे. आणि कलियुगात तर संघशक्तीच तारणारी आहे. त्यामुळे नानकांनी संगतीचं महत्त्व त्यांच्या आदी ग्रंथातल्या कितीतरी पदांमधनं सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो पंगतीचा. पंगत म्हणजे एकत्रित बसून सहभोजन करणे, एकत्रित बसणे, भोजन करणे. त्यांच्या उद्घोषाचा तो तिसरा भाग आपल्या पाहताना आपण संगत आणि पंगत ही कल्पना पाहतो आहेत. त्याच्यामध्ये पंगतीचा विचार करू. पंगतीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की एकत्र बसून सगळ्या जाती धर्माचे, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, उच्च असो, नीच असो, सगळ्यांनी एका पंक्तीमध्ये मांडीला मांडी लावून बसायचं आणि गुरुचा प्रसाद ग्रहण करायचा. त्याला नाव दिलं त्यांनी पंगत. पुढे ह्या पंगतीचं रूपांतर लंगर सेवेमध्ये झालं. आजही सगळ्या गुरुद्वारांमधनं ही लंगर सेवा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्या यथाशक्ती प्रत्येक जण तन मन धनाने सेवा करतं. त्याचा फायदा असा होतो की बंधुभाव, समानता आणि सहिष्णुता या गुणांचा संस्कार आपोआपच होतो आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी एक मार्ग मिळतो. उत्तर भारताच्या सामाजिक परिवर्तनामध्ये लंगर या प्रथेचं अमूल्य योगदान आहे. इथे श्रद्धाळू व्यक्ती येतात, तनमन धनाने सेवा करतात. आवश्यकतेप्रमाणे सगळ्यांना भोजन प्रसाद दिला जातो. सगळे एकत्र बसून ते जेवण करतात. मी नांदेडची आहे. नांदेडला हुजूर साहेब हा गुरुद्वारा आहे. नांदेडहून सचखंड एक्सप्रेस निघते. तर त्यावेळेला सकाळी गुरुद्वाऱ्यातून लंगरमधून सगळ्यांच्यासाठी भोजन प्रसाद येतो. रेल्वे स्टेशनवर त्यांचे 50 एक लोक आलेले असतात. रेल्वे स्टेशनवर ते भराभरा एक एक डब्यामध्ये शिरतात आणि पोळी भाजीचा प्रसाद सगळ्यांना देतात. आणि त्यांचा जो मुख्य असतो तो रेल्वे स्टेशनवर सचखंड एक्सप्रेस स्थानकातून पूर्ण बाहेर पडेपर्यंत हात जोडून प्रार्थना म्हणत असतो. एवढी त्यांची गुरुभक्ती आहे की गुरु गोविंद सिंगांच्याकडनं हे सगळे कुठे चाललेले आहेत, तर नानकांच्याकडे चाललेले आहेत. म्हणून त्यांच्यासाठीची ही व्यवस्था. इतका त्यांचा भक्तिभाव आहे. गुरुपदावर त्यांची खूप निष्ठा आहे. शीख संप्रदायाचं जे सगळं तत्वज्ञान आहे त्याला गुरुमत दर्शन असंही म्हणतात. कारण
गुरु परंपरेला त्यांनी खूप मान दिलेला आहे. हे हा जो संप्रदाय आहे हा वेद उपनिषदांना मानत नाही, परंतु एक अव्यक्त प्रभाव वेद आणि उपनिषदांचा याच्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या संप्रदायात म्हणजे कुठल्याही संप्रदायामध्ये उपासनेसाठी एक बीजमंत्र दिलेला असतो. तसा नानकांनी सुद्धा यांना एक बीजमंत्र दिलेला आहे. त्याला मूलमंत्र असं म्हणतात. हा मूलमंत्र अत्यंत पवित्र समजला जातो. त्याचं पावित्र्य राखलं जातं आणि तो म्हणताना ताठ बसून डोक्यावर वस्त्राचं आच्छादन घेऊन तो म्हणायचा असतो. उघड्या डोक्याने हा मंत्र कधीही म्हणू नये, असा त्यांचा आदेश आहे. मी पण त्यांच्या मताचं आदर करते आणि त्यांचा मंत्र म्हणून दाखवते. खूप सुंदर गातात, पण मी एक प्रयत्न करते छोटासा. एक ओंकार सतनामू, करता पुरखू निरभऊ निरवैर, अकाल मूर्ती अजूनी सैभम गुरुप्रसादी, आदि सच जुगादि सच, है भी सच, नानक हो भी सच, असा हा त्यांचा गुरुमंत्र. असा हा त्यांचा मूलमंत्र. हा मूलमंत्र प्रत्येक शीख त्याचा जप करतो. या मूलमंत्राचा अर्थ आपण थोडासा समजून घेऊया. त्यांनी या मूलमंत्रामध्ये पहिला शब्द आलेला आहे एक ओंकार. जगाचा करता, ह्या जगताचा स्वामी, ज्याला आपण भगवान म्हणू, गॉड म्हणू, अल्ला म्हणू, ईश्वर म्हणू, तो एक आहे. एको ब्रह्म द्वितीयो नास्ति, ही जी वेदवाणी आहे याचाच या ठिकाणी थोडासा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. शीख संप्रदाय वेगवेगळ्या देवी देवता मानत नाहीत. परमेश्वराचे अवतार झाले तेही मानत नाहीत. वादाला ते मानत नाहीत. इथे थोडासा मुस्लिम धर्माचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. अल्लाह म्हणजे एक ईश्वर. तर अल्लाहप्रमाणे एकच ईश्वर आहे असं ते मानतात. एक या अंकाला त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. शीख संप्रदाय हा एकेश्वरवादी आहे असं म्हटलं जातं. मग हा एक काय आहे? तो ओंकार आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओम हा वर्ण अ उ म या 3 वर्णामधून निर्माण झाला. आपला सनातन धर्म या 3 वर्णाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश या परब्रह्माच्या शक्तींचा वास असतो असं आपण मानतो. पण नानक म्हणतात नाही. ओम हा कसा आहे? तो अखंड आहे, तो अगोचर आहे, तो अनिर्वचनीय आहे. त्याला शब्दात वर्णन करता येत नाही. त्या ओंकाराला जो स्वीकारतो तो समृद्ध होतो. तो धर्म समजू शकतो, तो जीवन समजू शकतो, तो योग्य वर्तणूक करू शकतो. त्यामुळे एक ओंकार. मग हा एक ओंकार कसा आहे? तर तो सतनाम आहे. सतनाम म्हणजे सत्य आहे. सत्य कधी नष्ट होत नाही. आदि सच, जुगादि सच, है भी सच, नानक होसी भी सच. याचा अर्थ असा आहे की हे सत्य भूतकाळातही होतं, हे सत्य वर्तमान काळातही आहे आणि हे सत्य भविष्य काळातही असणार आहे. मग हे काय सत्य आहे? तर एक ओंकार हे सत्य आहे. हे सत्य निर्माणही होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. मग त्याने पुढचा शब्द घेतलेला आहे कर्ता पुरख. या साऱ्या सृष्टीचा कर्ता जो आहे तो एकच आहे, तो आदिपुरुष आहे. तोच कर्ता आहे, तोच हर्ता आहे. थोडंसं रामानुजांच्या जगत परिणामवादाचा परिणाम असल्यासारखं आपल्याला वाटतं. सांख्य ज्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष मानतात, हे जगत कोणी निर्माण केलं? तर प्रकृती आणि पुरुषांनी निर्माण केलं. हे सांख्यमत जे मानतं तसा हा संप्रदाय मानत नाही. सृष्टीची उत्पत्ती कोठून होते आणि प्रलयकाळी हे सगळे भौतिक जीव कुठे जातात याबद्दल नानकजींनी सांगितले आहे. उपपत्ती परलऊ सबदे होवे, सबदे ही फिर ओपती होवे. हे सगळे कुठून निर्माण होतात? तर त्या एक ओंकार पासून सगळे निर्माण होतात आणि त्या ओंकारमध्येच हे सगळे पुन्हा विलीन होतात. आमच्या दासगणू महाराजांनी सुद्धा असंच वर्णन केलेलं आहे. घटाघटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी. म्हणजे सगळ्यांचं मत हे एकसारखंच आपल्याला पाहायला मिळतं. एकोहम बहुश्याम हे उपनिषदाचं वाक्य गुरुमताने थोडंसं अनुसरलेलं आहे.
नानकजी सांगतात की हा भगवंत कसा आहे, एकस ते होई अनंता, नानक एकस मही समाये. एकापासून अनंत होतात आणि त्या एकामध्ये पुन्हा सगळे सामावल्या जातात. म्हणून हा एकेश्वरवादी पंथ आहे असंही म्हटलं जातं. या मूल मंत्रामध्ये पुढचे दोन शब्द येतात, निर्भैर आणि निर्वैर. तर एकत्वाच्या भावनेला पुन्हा पुन्हा पुष्टी देण्याचा पुष्टी दिलेली आहे या ठिकाणी. तर हा कर्ता पुरुष कसा आहे, तो निर्भय आहे, तो निरंकार आहे, तो निर्वैर आहे. कारण विश्वामध्ये त्याच्या इतकं शक्तिशाली दुसरं कोणी नाही. अखिल विश्वात त्याला घाबरवणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. त्यामुळे तो निर्भय आहे. आणि द्वैत असलं तर वैरभाव निर्माण होणार. इथे द्वैतच नाही, मग निर्वैरताच येणार. तिथे वैर निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही, असं आपल्याला पाहायला मिळतं. मग या कर्ता पुरखाचं ज्या वेळेला आपण गुणवर्णन करतो, त्याचा जप करतो, त्यावेळेला आपोआपच ते गुणही आपल्यामध्ये हळूहळू संक्रमित व्हायला लागतात आणि आपणही निर्भय आणि निर्वैर होतो. त्यानंतरचा शब्द आहे अकाल मूर्ती. काळ, काळाचा कोणताही शब्द या मूर्तीला लागू पडत नाही. काळाचा कोणताही शब्द या कर्ता पुरखला लागू पडत नाही. म्हणजे तो केव्हा निर्माण झाला, त्याने सृष्टी केव्हा निर्माण केली, असे काळवेळ सूचक शब्द ईश्वराला लागू होत नाहीत. तो अनादी आहे, तो अनंत आहे. त्याच्यानंतरचा शब्द येतो अजुनी. अजुनी म्हणजे अयोनी. त्याला कोणी माता पिता नाहीत, तो कोणाच्या गर्भात प्रविष्ट झालेला नाही. म्हणजे तिथे अवतारवादाचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. मग तो कसा आहे, तो स्वयंभम आहे, तो स्वयंभू आहे. त्याला कोणी निर्माण केलेलं नसल्यामुळे तो आपोआप त्याचा तोच निर्माण झालेला आहे. आणि मग शेवटचा शब्द येतो गुरुप्रसादी. भगवंताच्या या सर्व वर्णनाला जाणण्याची क्षमता प्रत्येकात नसते. जर आपल्याला सद्गुरू प्राप्त झाला तरच हे शक्य आहे. म्हणून या एक ओंकारचं जे आपल्याला ज्ञान व्हायचं आहे, ते गुरुच्या कडून आपल्याला प्रसाद रूपाने होत असतं. गुरुकडून शिष्याला ते प्रसाद रूपाने मिळत असतं. असं सगळं शीख तत्वज्ञान या मूलमंत्रातून निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे या संप्रदायाने एक ओंकार असं सांगितलेलं आहे, तसंच या संप्रदायामध्ये 5 या अंकालाही त्यांनी विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि काही 5 गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांनी 5 श्रद्धास्थानं सांगितलेली आहेत. ती कोणकोणती? एक ईश्वर, दुसरा गुरु. आता गुरुच्या बद्दल ते वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु की खालसा, वाहे गुरु की खालसा, वाहे गुरु की फतेह असं म्हणूनच ते नमस्कार करतात. तर हा वाहे गुरु हा एक शब्द आपल्याला जरा वेगळा वाटतो. पण एखादी विस्मयकारक गोष्ट बघितली की आपण वा असा उद्गार काढतो की नाही, तर गुरुच्या बद्दल त्यांनी तसंच हा विस्मय वाटला त्यांना. काय विस्मय वाटला गुरुच्या संदर्भात? तर हा गुरु मला माझ्या अंधकारमय जीवनाला प्रकाशाकडे नेतो आहे. म्हणून तो काय आहे, तो वाहेगुरु आहे. आणि या वाहेगुरुचा हा उद्घोष ते या पद्धतीने करतात. त्यांचा नाराच आहे, वाहेगुरु की खालसा, वाहेगुरु की फतेह. त्याच्यानंतर गुरुग्रंथ साहेब, ज्याला आपण आदिग्रंथ म्हणतो, तेही त्यांचं श्रद्धेचं स्थान आहे. आणि जपूजी नावाचा नानकांनी लिहिलेला एक भाग आहे, जो की गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचं नित्य पठन करणं हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. तसंच ते 5 चिन्ह धारण करतात, त्याला पंचककार असं म्हणतात. केस, कंगवा, कडे, कच्छा आणि कृपण असे ते 5 चिन्ह धारण करतात. 5 वस्तू आहेत या. केस केस धारण करण्यामागचं त्यांनी कारण सांगितलेलं आहे की ऋषीमुनी पूर्वीच्या काळी केस बांधून ठेवायचे. तशा प्रकारचे कर्मयोगी निर्माण व्हायचे होते, म्हणून केस राखायचे. आणि दुसरा एक विचार त्यांनी असा मांडलेला आहे की हे परमात्म्याची देण आहे. भगवंतानी आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करायचा. दुसऱ्या वस्तूच्या बद्दल त्याने सांगितले कंगवा, हे स्वच्छतेचं प्रतीक आहे. तिसरी वस्तू त्यांनी सांगितली कड. प्रत्येक शिखाच्या हातामध्ये एक जाडजूड कड असतं. हे कड त्यांना चांगल्या कर्माची प्रेरणा देतं. ते धारण केल्यानंतर हात वाईट कर्म करण्याकडे धजावतच नाही. तिसरं आहे कच्छ. कच्छ म्हणजे अंगरखा. शरीर संरक्षणासाठी वापरायचं ते अंगभर वस्त्र आहे. ते शुद्ध आणि सात्विक जीवनाचं आपल्याला स्मरण करून देतं.
बघा आता वस्त्र सुद्धा काही गोष्टींचं स्मरण करून देतं. जसं आपलं सैनिक सुद्धा वर्दी घालतो, ती वर्दी एक त्याची ओळखही आहे आणि ती त्याला सांगत असते की तुला हे विशिष्ट काम करायचं आहे. तसं हे कच्छ सुद्धा एक शुद्ध आणि सात्विक जीवनाचं प्रतीक म्हणून धारण केलं जातं. पाचवी वस्तू त्यांनी सांगितली आहे कृपाण. कृपाण म्हणजे कट्यार असते ती. तर ती कशासाठी बाळगायची? आत्मरक्षणासाठी बाळगायची आणि प्रसंगी दुर्बलांचं संरक्षण करण्यासाठीही ती बाळगायची. त्याच्यानंतर त्यांनी 5 प्रतिज्ञा केलेल्या आहेत. केस न कापणे, धूम्रपान न करणे, मांसाहार न करणे, टोपी न घालणे. जो सिख सर टोपी धारे, 7 जन्म कुष्टी हो मरे. ते डोक्यावर टोपी घालत नाही, पगडी बांधतात केसांच्या संरक्षणासाठी. केस अव्यवस्थित होऊ नयेत या सगळ्यासाठी पगडी बांधतात ते, पण टोपी घालत नाहीत. आणि त्यांची 5वी प्रतिज्ञा आहे अंधश्रद्धा न धरणे. अंधश्रद्धा नाही बाळगायची, श्रद्धायुक्त आचरण करायचं. तसंच त्यांच्या 5 आज्ञा आहेत, त्यांच्या गुरुनी त्यांना दिलेल्या 5 आज्ञा आहेत. त्याच्यातली पहिली आज्ञा आहे धर्मनाश, म्हणजे धर्माच्या जाचक रूढीतून समाजाला मुक्त करायचं. दुसरं कर्मनाश, कोणतीही वाईट गोष्ट करायची नाही, वाईट कर्म करायचं नाही. जन्मनाश, म्हणजे जन्माला आलेला जीव कुठल्या तरी जातीत जन्माला आला असतो, मग ते जाती जातीतला भेद करायचा नाही, भेदभाव विसरून जायचा. चौथी गोष्ट आहे शरमनाश, म्हणजे समानता आणायची. दुसऱ्याला दुखवल्या जाईल, दुसऱ्याला वाईट वाटेल असं कर्म आपल्याकडनं होऊ द्यायचं नाही. श्रीमंत लहान थोर हा भेद मिटवून टाकायचा त्या ठिकाणी. आणि 5वी गोष्ट त्यांनी सांगितली आहे भरमनाश, कुठल्याही भ्रमात राहायचं नाही. असं केलं तर तसं होईल का, तसं केलं तर हे मिळेल का, अशा भ्रमात नाही राहायचं, सत्यतेच्या मागे लागायचं. तसंच त्यांच्या आचाराचे 5 नियम आहेत. दिनकर त्यांचा दिवस सुरू होतो, दिनक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी ते ईश्वराची आणि गुरुची प्रार्थना करतात. त्याला अरदास असं म्हणतात. भगवंताची गुरुची प्रार्थना ही अरदास या नावाने ओळखल्या जाते. प्रत्येक गुरुद्वाऱ्यात प्रत्येक शिखाच्या घरी हे अरदास केल्या जाते. त्याच्यानंतर परस्परांना सहाय्य करून पंथ मोठा करणे हा दुसरा त्यांचा आचाराचा नियम आहे. तिसरा आहे घोडदौड आणि शस्त्राच्या वापराचा सराव ठेवायचा. हा सगळा जो शीख संप्रदायाचा कालखंड झालेला आहे तो मुघलांच्या अत्याचाराचाच होता. त्यामुळे शस्त्र, घोडदौड, पराक्रम गाजवणे, त्याच्यासाठी सराव असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं आणि तो एक नियमच त्यांनी करून टाकला. त्याच्यानंतर दुसऱ्याचे धन, त्याची स्थावर जंगम मालमत्ता ही न लुबाडणे. कधीही दुसऱ्याच्या धनावरती आपण हक्क सांगायचा नाही. आणि स्वतःच्या पत्नीशी एकनिष्ठ राहणे, हे 5 आचाराचे नियम शीख संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांचे पंचतख्त प्रसिद्ध आहेत. भारतात सगळीकडे गुरुद्वारे खूप आहेत, पण 5 गुरुद्वारे ते प्रमुख मानल्या जातात. त्याच्यातला पहिला आहे अमृतसरचे सुवर्ण मंदिर, त्याला अकाल तख्त असं म्हणतात. दुस दुसरा आहे बटिंडाला, त्याला दमदमा साहेब असं म्हणतात. तिसरा आहे आनंदपूर साहिब, त्यालाच केशगड साहिब असंही म्हणतात. चौथा आहे बिहारमध्ये, त्याला पटणा साहिब म्हणतात. आणि 5वा जो गुरुद्वारा आहे तो आमच्या नांदेडचा, ज्याला हुजूर साहिब असं म्हणतात. नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा मोठी पाटी लावलेली आहे, हुजूर साहेब नांदेड. त्याच्यात मला फार अभिमान वाटतो बरं का या गोष्टीचा. त्याच्यानंतर आता हे शीख संप्रदायाचं एकूण जे सगळं तत्वज्ञान आहे ते बघितल्यानंतर आता आपण त्यांच्या धर्मगुरूंच्या बद्दल थोडंसं बघू. शिखांचे पहिले जे गुरु आहेत ते गुरु नानक देवजी, त्यांच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया त्यांचा. एकच मिनिट हा. असो. शीख संप्रदायामध्ये एकूण 10 गुरु झालेले आहेत. तो काळ सगळा असा होता की राजकीय उलथापालथीचा काळ होता. समाजामध्ये अजिबात स्थैर्य नव्हतं. गुरु नानकांनी 15व्या शतकात स्थापना केली आणि गुरु गोविंद सिंगांपर्यंतचा, म्हणजे जवळपास हा 200-250 वर्षाचा जो कालखंड होता तो खूप विचित्र घडामोडींचा कालखंड होता. सामाजिक पातळीवर स्थैर्य नव्हतं, आर्थिक पातळीवर स्थैर्य नव्हतं, राजकीय अस्थिरता खूप निर्माण झालेली होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या 10 गुरूंनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या संप्रदायाला केलेलं आहे, त्या काळच्या समाजालाही केलेलं आहे. तर शिखांचे पहिले गुरु आहेत श्री गुरु नानक देवजी.
सध्या पाकिस्तानमध्ये जे तलवंडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मवर्ष होतं त्यांचं 1469. भक्तिप्रवण मन घेऊनच ते जन्माला आलेले होते. लोकांच्या उद्धारासाठीच ते जन्माला आले होते. त्यामुळे ते कुठल्याही संसाराच्या मोहपाशात अडकले नाहीत. पत्नी होती, मुलं झाली, पण त्यात गुरफटून पडले नाहीत. तर आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी यात्रा केल्या. त्यांच्या 4 यात्रा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या यात्रांना उदासी असं म्हणतात. त्या 4 यात्रा वेगवेगळ्या कालखंडात त्यांनी केलेल्या आहेत, सलग नाही केलेल्या. आणि या उदासींमधनं त्यांनी आपलं तत्वज्ञान सगळीकडे सांगितलं, समाजामध्ये रुजवलं. ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे तिथे ते सत्संग करायचे. सत्संगाला लोक येऊन बसायचे आणि ते आपलं तत्वज्ञान सांगायचे. लोकांना पटायचं. लोक संप्रदायामध्ये सामील व्हायचे. तर हा जनजागृतीचा जो काळ होता त्यांचा, त्या काळामध्ये त्यांनी भारतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जेवढी आपली सगळी तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. त्याच्यानंतर मक्का, मदिना, काबूल असं परदेशातही ते जाऊन आले. तिकडेही ते गेले. त्यांचं एक तत्वज्ञान असं होतं, एक पिता एक सखे हम बालक. एकची पुन्हा पुष्टी केलेली बघा. तो एक पिता आहे आणि आम्ही त्याचे सगळे बालक आहोत. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही बंधुभाव वाढवला पाहिजे. समानतावादी आणि मानवतावादी समाज निर्माण करण्यावरती त्यांचा भर होता. स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे ही त्यांची शिकवणूक होती. गुरु नानकांच्या बद्दल असं म्हटलं जातं, गुरु नानक शाह फकीर, हिंदू का गुरु, मुसलमान का पीर. म्हणजे त्यांचे अनुयायी दोन्ही धर्मातनं आलेले होते. 1538ला त्यांनी देह ठेवला. पण देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपल्या ह्या संप्रदायाची जबाबदारी अंगद देवांना दिली आणि अंगद देव हे शीख संप्रदायाचे दुसरे धर्मगुरू झाले. धर्मगुरू पदावर आलेले अंगद देव, त्यांचं मूळ नाव होतं लहणा. तर त्यांनी नानकांचं वर्णन ऐकलेलं होतं आणि नानक कर्तारपूरला होते. त्याच्यामुळे कर्तारपूरला नानकांच्या भेटीच्यासाठी ते निघाले. अंतर्यामी नानकांनी जाणलं की आपला शिष्य आपल्याला भेटायला येत आहे. त्यांनी आपल्या इतर शिष्यांना बोलावल्याने सांगितलं, मेरे राज का धनी आ रहा है, मैं उसे लिवा लावू. माझ्या पुढे उत्तराधिकारी येत आहे, त्याला मी जरा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही हे सांभाळा. आणि ते ते सुद्धा लहणाच्या दिशेने प्रवास करत निघाले. हा लहना आणि गुरुदेवांची भेट झाली. भेट झाल्यानंतर नानकाने सहज प्रश्न विचारला, काय रे तुझं नाव काय? अंगदेवाने सांगितलं, लहणा. ते हसले. नानकजी हसले आणि म्हणाले, लहणे तै लेणा, सुन पुरखा हमने है देणा. याचा अर्थ असा होतो की तुला माझ्याकडून काही घ्यायचं आहे आणि मला तुला काही द्यायचं आहे. तर ज्या वेळेला गुरुपदावरती अंगद देव आले त्यावेळेला त्यांनी आध्यात्मिक ज्ञान तर वाटलंच, पण त्याच्याबरोबर त्यांनी बलोपासनेवर भर दिला. त्यासाठी त्यांनी आखाडे उभा केले. निष्काम सेवाभावी वृत्तीचे ते होते. आणि सगळ्यात त्यांचं महत्वाचं काम जर कोणतं असेल तर पंजाबी जी लिपी आहे, ज्याला गुरुमुखी लिपी असं म्हणतात, त्या लिपीचा त्यांनी विकास केला आणि त्या लिपीला त्यांनी लोकप्रिय बनवलं. त्याच्यानंतर आपल्या संप्रदायाची ही धुरा त्यांनी अमरदासांच्याकडे दिली आणि ते परलोकी गेले. आता हे जे अमरदास आहेत हे 70 वर्षाचे होते. 70 वर्षाचे प्रगल्भ अमरदास गुरुपदावर आले. पूर्व आयुष्यामध्ये ते वैष्णव मताचे होते. अनेक ठिकाणी त्यांनी तीर्थयात्रा केल्या होत्या, बरेच ठिकाणी ते जात होते. एके दिवशी नदीच्या काठी एक मुलगी अतिशय भक्तिभावाने भजन गात होती. ते त्यांच्या कानावर पडलं. गाणाऱ्या मुलीकडे त्यांनी चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की हे नानकांचं पद आहे. नानकांच्या जपुजी मधला हा थोडासा भाग मी गायलेला आहे. ती अंगद देवांची कन्या होती. अमरदासांना आता नानकांना भेटीला जावंसं वाटायला लागलं. मग ते नानकांना भेटले. आपलं तनमन त्यांनी गुरुच्या चरणी समर्पण केलं. विनम्र भावाने ते त्यांची सेवा करत राहिले. ते अतिशय सहिष्णू होते. त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम असं आहे की स्त्रियांना धार्मिक सभांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी अनुमती दिली. एवढंच नाही तर स्त्रियांनी धर्मप्रसारासाठी कार्य करावं म्हणून काही स्त्रियांना त्यांनी नियुक्त केलं. त्या काळामध्ये असणारी पडदा पद्धती, सती प्रथा त्यांनी बंद केली. आपले रामदास नावाचे जे शिष्य होते त्यांच्याकडे त्यांनी उत्तराधिकार संपवले
आणि 1574ला ते परलोकी गेले. त्यानंतर चौथ्या गुरुपदावरती आले ते रामदास. त्यांचं मूळ नाव होतं भाई जेठाजी. निष्काम सेवाभावी वृत्ती, विनम्र भाव, अतिशय विनम्रता, त्यामुळे लोक त्यांना रामदास म्हणायला लागले. त्यांनी गुरुपद ग्रहण केल्यानंतर अकबर बादशहा यांनी एकदा त्यांच्या पत्नीचं नाव आहे बीबी भानी, हिला एक जागा भेट दिली. आता ही जागा भेट दिल्यानंतर काय करावं, त्या जागेवर काय करावं, रामदासांच्या डोक्यात विचार येत होता की आपण काय करावं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अमृतसर शहराची रचना केली. त्या ठिकाणी त्यांनी गुरु नानकांचा जो आदेश होता ना, किरत कर, तसं 52 जाती धर्माच्या शिल्पकारांना, 52 जाती धर्माचे जे कुशल कारागीर होते, कुशल कलावंत होते, त्या कलावंतांना एकत्रित बोलवलं आणि कार्य करण्यासाठी आदेश दिला. त्या भागाला गुरु बाजार असं म्हणतात. आणि त्यांची अतिशय सुंदर कल्पना होती ती सुवर्ण मंदिराचं निर्माण करण्याची. त्याच्यासाठी भव्य तळं खोदायचं आणि त्या तळ्याच्या मधोमध हर मंदिर उभं करायचं. मूळ नाव आहे त्याचं हरी मंदिर, पण आता अपभ्रंशित होऊन सगळे त्याला हरमंदर साहिब असं म्हणतात. तर 1574ला त्यांनी या खोदाईचं काम सुरू केलं, तळ्याच्या खोदाईचं काम सुरू केलं. त्यांच्या काळामध्ये काही ते पूर्ण झालं नाही, पण त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा अर्जुनदेव गादीवर आला आणि अर्जुन देवाने मात्र त्यांचं हे सगळं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्यानंतर 5वे गुरु शिखांचे आहेत अर्जुन देवजी. धर्मासाठी बलिदान देणारे हे पहिले शीख गुरु आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते कुशल संघटनकर्ता होते, आध्यात्मिक कवी होते, अथक धर्मप्रचारक होते, सत्य, न्याय आणि धर्माची रक्षा करणारे महान पुरुष होते. रावी आणि व्यास नदी, आता आपण जिला बियास म्हणतो ती व्यास नदी, त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी शीख संप्रदायाचं तत्वज्ञान रुजवलं. त्याच्यासाठी त्या ठिकाणी ते वारंवार जात असत. त्याच्यानंतर भक्ती परंपरेला त्यांनी जी जोड दिलेली आहे ती सामाजिक कार्याची जोड दिली आहे. पंजाब हा सगळा वृक्ष भाग आहे, वृक्ष प्रदेश आहे. तिथे पाण्याची फारशी व्यवस्था नाही, म्हणून त्यांनी ज्या वृक्ष भागामध्ये विहिरी आणि तळे खोदण्याचं काम केलं आणि एक फार मोठं सामाजिक कार्य त्यांनी केलं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी केली, आपल्या वडिलांनी सुरू केलेला हरमंदर साहिबचा जो सगळा तलाव होता तो त्याचं खोदाई पूर्ण केली, तिथलं बांधकाम पूर्ण केलं आणि बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्याच्यात त्यांनी गुरु ग्रंथ साहिबची स्थापना केली. त्यांचं रचनात्मक कार्य जर कोणतं असेल तर त्यांचं रचनात्मक कार्य हेच आहे की आदी ग्रंथ, ज्याला आपण गुरु ग्रंथ साहिब म्हणतो, आपल्या आधीच्या सगळ्या गुरूंच्या रचना त्यांनी त्याच्यामध्ये संकलित केल्या, लिपिबद्ध केल्या. त्यानंतर त्या काळामध्ये त्यांना ज्या काही संतांच्या रचना मिळाल्या त्याही त्यांनी त्याच्यामध्ये एकत्रित केल्या, त्या संकलित केल्या, त्याचं संपादन केलं, लिपिबद्ध केल्या आणि संपूर्ण परिपूर्ण झालेला तो गुरु ग्रंथ साहेब त्यांनी सुवर्ण मंदिरामध्ये प्रस्थापित केला. बाबा बुड्ढाजी यांना त्यांनी प्रथम ग्रंथी म्हणून नेमलं. ग्रंथी म्हणजे त्या ग्रंथाचं संरक्षण करण्यासाठी, त्या ग्रंथाला व्यवस्थित सांभाळण्यासाठी. त्यांच्या काळामध्ये एक घटना घडली, ते पहिले शहीद झालेले आहेत ना धर्मासाठी. तर ती घटना अशी आहे की जहांगीर बादशाह त्यावेळेला गादीवर बसलेला होता आणि त्याचा मुलगा खुसरो याने पित्याच्या विरुद्ध उठाव केला. पण तो राजसैन्याला घाबरला आणि अर्जुन देवांना शरण आला. अर्जुन देवांनी त्याला संरक्षण दिलं. त्यामुळे बादशहा चिडला आणि त्याने 2 लाख रुपयांचा दंड लावला. त्या काळातले 2 लाख रुपये, 2 लाख रुपयांचा दंड लावला. अर्जुन देवाने दंड भरणार नाही असं सांगितलं, कारण मी माझ्या गुरुच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. जो माझ्या आश्रयाला आला त्याचं मी संरक्षण केलं, त्याच्यामुळे मी चुकीची गोष्ट काहीही केली नाही. मी माणुसकीला काळीमा लावणारी गोष्ट करणार नाही असं त्यांनी निरोप पाठवला. जहांगीर बादशाह अतिशय चिडला. त्याने अर्जुन देवांना जेरबंद केलं आणि त्यांचा जो वध केलेला आहे तो फार वाईट पद्धतीने केलेला आहे. ज्येष्ठ महिना होता, भर दुपारची वेळ, खाली चुलानं पेटवलेलं, त्याच्यावर एक तवा ठेवलेला, त्या तव्यावर अर्जुन देवांना बसवलं आणि गरम वाळू त्यांच्यावर अंगावर टाकून त्यांना मारलं गेलं. पण अर्जुन देवांनी त्यांच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर पडलं नाही. म्हणजे किती संयम होता त्यांचा, तो निष्ठा होती, गुरुपदावर निष्ठा होती, परमात्म्यावर श्रद्धा होती. ते पहिले शहीद झालेले गुरु. त्याच्यानंतर अर्जुन देवांचा मुलगा
गुरु हरिगोविंद यांच्याकडे गुरुतगद्दी आली. ते अतिशय भक्तिभाव आणि परोपकारी, दानशील असे होते. या तीन गुणांचं त्यांच्यात एकत्रीकरण झालेलं होतं. पुढे येणारा कठीण काळ त्यांनी ओळखलेला होता, कारण आपल्या पित्याचीच राजाने हत्या केलेली आहे म्हटल्यानंतर येणारा काळ किती कठीण आहे याची त्यांना जाणीव झालेली होती. अर्जुन देवाने सुद्धा त्यांना युद्धकलेचं शिक्षण दिलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा हेच काम पुढे केलं. वयाच्या 11व्या वर्षी ते गादीवरती आले आणि गादीचं दायित्व ग्रहण केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं तर शस्त्रविद्या आणि घोडदौड हे शिकण्यासाठी सगळ्या शिष्यांना त्यांनी आदेश दिला. त्याच्यासाठी त्यांनी महत्वाचे दोन कामं केली. एक, लोहगड किल्ल्याचं त्यांनी निर्माण केलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी केलेली आहे ती म्हणजे सुवर्ण मंदिराच्या समोर जी जागा आहे तिथे अकाल तख्ताचं निर्माण केलं. अकाल तख्त असंच त्याचं नाव आजही आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या अकाल तख्ताची त्यांनी निर्मिती केली. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या शिष्यांना आदेश दिलेला होता की भेटवस्तू काय द्यावी, तर घोडा भेट द्या, शस्त्र भेट द्या, पण पैसे बिसे भेट देऊ नका. कारण शस्त्र बाळगणं, शस्त्र चालवता येणं या गोष्टी आता आपल्याला काळाच्या दृष्टीने खूप गरजेच्या आहेत. आपल्या रामदास स्वामींची आणि त्यांची भेट झाली असा उल्लेख मला एका पुस्तकात वाचायला मिळाला. त्याच्यानंतर शिखाचे 7वे गुरु झाले हरिराय. हरिराय त्यांच्याजवळ फार सुंदर बोलणं होतं त्यांचं. सबना मन माणिक ठाणू. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येकाचं मन हे बहुमूल्य आहे, ते हिऱ्यासारखं बहुमूल्य आहे, त्याला कोणी दुखवू नका. त्यांची अजून एक गोष्ट अशी होती की त्यांना शिकार करायला आवडायची, पण शिकार करताना ते प्राण्यांना जिवंत पकडायचे, आपल्या घरी घेऊन यायचे आणि आपल्या बागेमध्ये त्यांचं संगोपन करायचे. अजून एक विशेष गोष्ट त्यांच्याजवळ होती ती म्हणजे त्यांना औषधी वनस्पतीचं ज्ञान होतं. अध्यात्माबरोबर औषधी वनस्पतीचंही त्यांना ज्ञान होतं. ते हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही शिष्यांवरती त्यांच्याजवळ जो कोणी येईल त्याच्यावरती ते उपचार करायचे. त्यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली. औरंगजेब बादशहाने एकदा त्यांना भेटवलं. आता औरंगजेब गादीवर आलेला आहे. औरंगजेब बादशहाने त्यांना एकदा भेटीसाठी बोलवलं. ते स्वतः न जाता त्यांनी आपला मुलगा रामराय याला पाठवलं. रामराय दरबारात गेला. तिथे गेल्यानंतर तिथल्या मौलवींनी असं विचारलं रामरायना की तुमच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये एक पद लिहिलेलं आहे आणि त्या पदामध्ये आमच्या धर्माचा अपमान केलेला आहे. म्हणजे कोणतं पद येते? मिट्टी मुसलमान की पेडे पै कुमियार, घडी भांडे इटा किया, जलदी करे पुकार. इथे मिट्टी मुसलमान की असं तुम्ही लिहिलेलं आहे, म्हणजे आमच्या धर्माचा तुम्ही अपमान केलेला आहे. आता हा त्यांचा मुलगा रामराय घाबरला. एवढ्या मोठ्या बादशहाच्या पुढे आणि त्याच्या मौलवींच्या पुढे काय बोलावं त्याला सुचलं नाही. आणि त्याने सांगितलं नाही 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 असं नाही झालं म्हणे. काय झालंय ते, आम्ही लिहित असताना या शब्दाची चूक झाली म्हणे. या ठिकाणी तिथे मिट्टी मुसलमान की हा शब्द नाही, मिट्टी बेईमान की असा शब्द आहे म्हणे. आणि गुरु ग्रंथ साहेब मध्ये त्यांनी फेरफार केला. गुरु ग्रंथ साहेब मधला शब्द हा त्यांनी बदलला. त्यांनी शब्द बदलला हे बघितल्यानंतर ज्यावेळेला हरिरायना हे समजलं त्यावेळेला त्यांनी या मुलाला आपल्या परिवारातून काढून टाकलं. त्या मुलाचा त्याग केला. कधीही पुन्हा त्यांनी त्या मुलाचं तोंड बघितलं नाही. आणि त्यांनी आपला छोटा मुलगा हरिकृष्ण याला त्यांनी गादीवर बसवलं आणि ते परमात्मा चरली लीन झाले. आता शिखांचे आले 8वे गुरु. त्यांचं नाव आहे हरिकृष्ण. अतिशय लहान वयामध्ये गुरुपद प्राप्त झालेले हे शिष्य. त्यांचं वय होतं केवळ 5 वर्ष 3 महिने. त्यांना गुरुपद प्राप्त झालं. संप्रदायातील सगळे श्रद्धाळू लोक त्यांना बालाप्रीतम म्हणत. गुरु वयाने नाही तर ज्ञानाने महान असतो. महापवित्र साधका संग, जिस भेटत लागे प्रभुरंग. सगळ्या परिवारातल्या लोकांना, सगळ्या संप्रदायातल्या लोकांना त्या हरिकृष्णांना भेटलं की असा अनुभव यायचा की त्यांना प्रभूशी आपण संवाद करतो आहोत अशा रीतीने त्यांना वाटायचं. हे दिल्लीला आले. दिल्लीला जयसिंगाच्या राजवाड्यात ते राहत होते. आज तो जयसिंगाचा जो राजवाडा आहे तो बंगला साहिब या नावाने प्रसिद्ध आहे. आजही तिथे आपल्याला एक कुंड पाहायला मिळतं. काय झालं होतं दिल्लीमध्ये त्यावेळेला कॉलराची आणि गोवराची साथ पसरलेली होती. लोक खूप घाबरून गेलेले होते आणि आपल्याला काहीतरी उपाय मिळेल म्हणून ते या जयसिंगच्या बंगल्यामध्ये हरिरायांना भेटण्यासाठी आले. हरिरायांनी त्यांना आश्वासन दिलं. एक पवित्र कुंड बनवलं, त्याच्यामध्ये जल भरलं
आणि लोकांना सांगितलं की तुम्ही हे घेऊन जा. आणि लोक घेऊन गेले. त्यांना चांगला अनुभव आला असं म्हटलं जातं. वयाच्या 11व्या वर्षी या बालाप्रीतमनी देह ठेवला. कारण ते सतत रोग्यांच्या सानिध्यात राहायचे, त्याचा हा परिणाम झाला असं म्हणतात. त्याच्यानंतर शिखाचे 9वे गुरु झाले तेग बहादूर. तेग बहादूर हे धैर्य आणि त्याग, सहनशीलता या गुणांनी भरलेले होते. त्यांचे मूळ नाव आहे त्यागमल. पण कर्तारपूरला एक युद्ध झालं. वयाच्या 13व्या वर्षी ते या युद्धात सहभागी झाले आणि त्यांनी तलवारीचं अतिशय कौशल्य दाखवलं. त्यामुळे हरिगोविंदांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर ही पदवी दिली. त्यापासून त्यांचं नाव बदललं. यांनी धर्मजागृतीसाठी बिहारपर्यंत, बांगलादेशापर्यंत मजल मारली आणि तिकडे जाऊनही त्यांनी शीख संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. औरंगजेबाने जबरदस्तीने धर्मांतर चालवलेली होती. त्यावेळेला तेग बहादूरांच्याकडे धर्मरक्षण व्हावं म्हणून काश्मीरी पंडितांचा जत्था आला. त्यांनी याचना केली. तेग बहादूरांनी सैनिकांची एक तुकडी बरोबर घेतली आणि ते औरंगजेबाचं पारिपत्य करण्यासाठी निघाले. पण औरंगजेबाने त्यांना आग्र्यालाच पकडलं आणि शहीद केलं. त्याच्यानंतर शिखांचे 10वे गुरु झाले श्री गुरु गोविंद सिंग. गोविंद सिंगांचा काळ अतिशय कठीण होता. त्यांची 2 मुले अजित सिंह आणि झुंजार सिंह ही चमकौरच्या लढाईत मारल्या गेली आणि त्यांची जी 2 लहान मुलं होती, एक जोरावर सिंग आणि दुसरा फतेह सिंग, या दोघांना दगाफटका करून पळवून नेलेलं होतं आणि धर्मांतर करा असं सांगितलेलं होतं. पण त्या बालकांनी धर्मांतराला विरोध केला आणि मुघल शासकांनी त्यांना भिंतीत चिरून मारलं. या मुलांचं वय काय होतं? 18 ते 5 या वयोगटातली ही मुलं होती. पहिली 2 युद्धामध्ये मारल्या गेली आणि नंतर 2 औरंगजेबाने मारली. मुघल शासकांच्या अत्याचाराचा उच्चांक होता. म्हणून गुरु गोविंद सिंगांनी आपल्या सैनिकांना सैनिकी प्रशिक्षणात पारंगत व्हा असं सांगितलं. त्यांनी विचित्र नाटक नावाचे ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी तलवार धारण करण्याचं महत्व सांगितलेलं आहे की तलवार धारण करावी, काय होतं त्याच्यामुळे. एक सुंदर त्यांनी कल्पना मांडलेली त्या ठिकाणी. गुरु गोविंद सिंगांनी एकूण 18 धर्मयुद्ध केलेली आहेत. जाती जातीमध्ये विभागलेला जो समाज होता त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. गुरु गोविंद सिंहांनी अजून एक सगळ्यात मोठी कामगिरी केलेली आहे. ती 699 मध्ये 80,000 शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावलं आणि खालसा पंथाची निर्मिती केली. हा खालसा पंथ शीख संप्रदायाचाच एक भाग आहे. शीख संप्रदायाची सगळी तत्व तो पाळतो. त्यांनी 5 जातीच्या शिष्यांना उठवलं आणि त्यांना अमृतपान करवलं. अमृतपान म्हणजे दीक्षा देणे. एक सोपा आणि खूप साधा विधी आहे तो. एक भांडं असतं, त्याच्यामध्ये पाणी घेतात, त्याच्यात बत्तासे घालतात आणि खडगं जे असतं ना, त्या खडगाने ते पाणी ढवळतात आणि मग डोक्यावरती ते पाणी शिंपडतात. ते पाणी चमचा चमचा प्यायला देतात. एवढं झालं की ते शिष्य होतात. नानकांचे ते शिष्य बनतात. असं ते अमृतपान किंवा अमृत छकना असंही शब्द त्याला म्हटला जातो. तर त्यांनी त्या 5 शिष्यांना अमृत छकवलं. पंचप्यारे म्हणून त्यांना त्यांची घोषणा केली. त्यांच्याकडून स्वतःही दीक्षा घेतली आणि तेही त्यांचे शिष्य बनले. नानक नानकांच्या ह्या महान शिष्याने एके ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इन्हीं की कृपा के सजे हम है. इन्हीं की कृपा के सजे हम है, नहीं मोसो गरुडो पडे है. सगळे एकत्रित असले तर काही अर्थ आहे. त्याशिवाय सगळ्या जातींनी एकत्रित व्हावं. गुरु नानकांच्या बद्दल म्हणता येईल की ते एक संत होते, ते सैनिक होते, ते सेनापती होते, ते उच्च कोटीचे समाज सुधारक आहेत, कर्मयोगी आहेत. ते प्रतिभाशाली कवी होते. त्यांच्या काव्याचे संकलन दशमग्रंथ या ग्रंथात केलेले आहे. त्यांच्या काव्याचं संकलन हे गुरुग्रंथ साहिब मध्ये नाही, त्यांचा स्वतंत्र ग्रंथ निर्माण केलेला आहे, त्याला दशमग्रंथ असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक महत्वाची गोष्ट अशी केली की याच्या पुढे शीख संप्रदायामध्ये देहधारी गुरु राहणार नाहीत. देहधारी गुरूंची प्रथा त्यांनी बंद केली आणि गुरुच्या जागी त्यांनी गुरुग्रंथ साहेब आदी ग्रंथ याची स्थापना केली. गुरु मानी जो ग्रंथ असा त्यांचा आदेश होता. मोठी माणसं खरंच मोठी असतात. ती मोठी का ठरतात? तर त्यांच्या अशा कृतीमुळे ती मोठी ठरतात. दासबोधातही शेवटी दासबोध माझे स्वरूप असं सांगितलंच आहे ना.
माझे सद्गुरू श्री वरदानंद भारती यांनी त्यांच्या शेवटच्या कवितेमध्ये मी म्हणजे ना शरीर, मी मद ग्रंथांचा संभार असाच आदेश दिलेला आहे. वेळ आहे का? हॅलो. हा, एक 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 दोन पाच दोन मिनिट, मिनिटात 5 मिनिटं. हा, आहेत ना? हा, ओके. ठीक आहे. आता थोडेसे त्यांच्या ग्रंथाबद्दल बोलूयात. गुरु ग्रंथ साहेब यालाच आदी ग्रंथ असे म्हणतात. पहिल्या 5 गुरूंची कवनं किंवा पदे त्यात घेतलेली आहेत. त्यात सवय्या आहेत. सवय्या हा रचनेचा एक प्रकार आहे आणि अनेक सवय्या ग्रंथसाहिबमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सवय्यांचं वैशिष्ट्य असं की त्या सामुदायिकरित्या गायल्या जातात. त्याच्यानंतर या गुरु ग्रंथ साहेबमध्ये त्यांनी इतर काही संतांची सुद्धा पदं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्या नामदेवांच्या 61 पदांचा त्यांनी समावेश केलेला आहे. जणू काही हे सर्व धर्मीय संतांच्या वाणीचं एक संमेलनच आहे. या ग्रंथामध्ये आता काही भर घातल्या जात नाही किंवा त्यातलं काही काढूनही टाकता येत नाही, म्हणून त्याची प्रतिष्ठा आणि पावित्र्य वाढलेले आहे. प्रत्येक गुरुद्वाऱ्यामध्ये गुरु ग्रंथ साहिबची एक प्रत सुशोभित मंडपीमध्ये ठेवलेली असते आणि ती बहुमूल्य वस्त्रात जरीकाम केलेल्या वस्त्रामध्ये बांधून ठेवलेली असते आणि तिच्यावर चवळ्या ढाळल्या जातात. त्याच्यासाठी खास नियुक्ती केल्या जाते. त्याच्यानंतर अर्जुन देवानी सुखमनी नावाच्या ग्रंथाची रचना केली. मनीसाच्या मुखी साचा सोयी अवरण पैखे एकच बिना कोई. म्हणजे बोले तैसा चाले, जो बोलतो त्याप्रमाणे वर्तन करतो, हेच तत्वज्ञान त्यांच्या या सुखमनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरचा ग्रंथ आहे जपूजी, ज्याचा आपण पूर्वी उल्लेख केला. अमृत छकना, त्यावेळेला तो अमृत तयार करत असतात की नाही, त्यावेळेला या जपूजीचा पाठ केला जातो. या जपूजीची रचना नानकांनी केलेली आहे. त्याच्या सुरुवातीलाच मूलमंत्र येतो, एक ओंकार सतनाम हा मूलमंत्र येतो. त्याच्यानंतर याच्यातलं जे तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे, आपे बीजी आपेही खाऊ, पेराल तसे उगवते. म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळतं, असं सगळं या 38 पदांमधनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर असादीवार नावाचा एक भाग त्यांनी रचलेला आहे. असा नावाच्या रागामध्ये तो गायला जातो. ती 24 पदं आहेत आणि ती सकाळच्या वेळी प्रातःकाळी म्हटल्या जातात. सगळ्या गुरुद्वारांमधनं ते म्हटलं जातं आणि त्याच्यात एक ओंकारचं महत्व सांगितलेलं आहे. आनंदी साहिब असा एक भाग त्यांनी रचला. हे तिसरे गुरु जे आहेत अमरदास, त्यांची ही रचना आहे. ती रामकली रागातून गायल्या जाते. गुरुद्वारात म्हटल्या जाणाऱ्या पाठामध्ये सवय्ये येतात, रहिरास येतात, आनंद साहिब या तिन्हीचाही पाठ त्या ठिकाणी केला जातो. सोदरू रहिरास नावाचा एक त्यांचा भाग आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये त्याचा समावेश आहे. सोदरू म्हणजे परमात्मा आणि परमात्म्याचा दरबार आणि रहिरास म्हणजे अध्यात्म मार्गावरची पुंजी. तर एकूण ह्याच्यामध्ये एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर सोहिला, याला सोहिला कीर्तन, सोहिला आरती असंही म्हणतात. हा पाठ रात्री झोपण्यापूर्वी केला जातो. करू बिनंती सुनहू मेरे मीता, संत टहल की बेला, या या कवितेच्या शेवटच्या ओळीने याची समाप्ती होते. या सगळ्यांचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये केलेला आहे. गुरु गोविंद सिंगांची पद्ये ज्यात समाविष्ट केलेली आहे तो दशम ग्रंथ आहे आणि विचित्र नाटक नावाचा एक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. याशिवाय शीख संप्रदाय या ग्रंथातल्या विचारांचा यथाशक्ती आचरण करण्याचा प्रयत्न करतो. शीख संप्रदायाचे अनेक पंथ आणि उपपंथ झालेले आहेत. मी थोडक्यात सांगते त्याच्याबद्दल. अकाल पंथ हा मुसलमानांच्या अत्याचारापासून समाजाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने निर्माण झाला. अकाल तख्तात त्याची निर्मिती झाली. दुसरा आहे उदासी पंथ. शिखामध्ये संन्यास शिखांमधील संन्याशांचा हा पंथ आहे. गुरु नानकांचा मुलगा श्रीचंद त्यांनी या पंथाची निर्मिती केली आणि हे लोक एकमेकांना भेटल्यानंतर ओम नमो ब्रह्मणे ओम अशा प्रकारे एकमेकांना अभिवादन करतात. त्याच्यानंतर कुका पंथ, याला नामधारी पंथ असे म्हणतात. स्वातंत्र्य लढ्यात यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्याच्यानंतर गुरु गोविंद सिंगांनी निर्माण केलेला खालसा पंथ, वीर आणि प्रेम या अपूर्व गुणांचा समन्वय आणि खंडेदा अमृतपान म्हणजे तलवारीच्या धारेप्रमाणे पराक्रमी व्हा आणि बत्याशाच्या सारखे गोड राहा, हा त्यांचा उद्देश गुरु गोविंद सिंहांनी त्याची स्थापना केली. त्याच्यानंतरचा पंथ येतो ज्ञानी पंथ. याला
या पंथाचं वैशिष्ट्य असं की त्याग आणि भोग या दोन्ही अंतिम टोकांमधला मार्ग आपण स्वीकारायचा असतो आणि जीवन व्यतीत करायचं असतं. त्यांचं तत्वज्ञान त्याच्याशी सगळं जोडलेलं आहे. त्याच्यानंतर येतो नानकशाही. पंजाबमधील लढायांना कंटाळून जे लोक सिंध प्रांतामध्ये पळून गेले त्यांनी हा पंथ निर्माण केला. नंतर एक निरंकारी पंथ आहे जो आदी ग्रंथाशिवाय इतर कोणाला मानत नाही. त्यांचं पूजनीय ग्रंथच फक्त आदी ग्रंथ आहे. त्याच्यानंतर एक निर्मल पंथ म्हणूनही त्यांचा येतो. हे लोक नैष्टिक ब्रह्मचारी असतात. त्याच्यानंतर 9वा पंथ येतो त्यांचा निहंग पंथ. हे निळी वस्त्र धारण करतात. मुघलांच्या विरुद्ध ज्या लढाया झाल्या त्यात या पंथाने खूप योगदान दिलेलं आहे. भगत पंथ असाही एक पंथ आहे जो मुसलमानांच्या नमाजाप्रमाणे 6 वेळा अरदास करतो, प्रार्थना करतो. यात अनुकरण केलेले आहे त्यांनी. याशिवाय सुथराशाही, सेवापंथी, हंदली असेही पंथ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शीख संप्रदायाच्या संदर्भात तो कसा निर्माण झाला, त्यांचे सिद्धांत काय आहेत, त्या संप्रदायाचा मूलमंत्र काय आहे, त्यांची श्रद्धास्थानं कोणती आहेत, त्यांची चिन्हे, त्यांच्या प्रतिज्ञा, त्याच्यानंतर त्यांची तख्त, त्यांच्या आज्ञा, त्यांचे आचाराचे नियम, त्यांचे झालेले 10 गुरु, त्यांचे धर्मग्रंथ आणि शेवटी त्यांचे पंथ उपपंथ या सगळ्यांना ह्या सगळ्याचं आपण अवलोकन केलं. या संप्रदायाच्या संदर्भात माझा जो काही अभ्यास आहे तो यथाशक्ती आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेअभावी काही चूकभूल झाली असेल तर, माझ्याकडनं काही राहून गेलेलं असेल तर मला क्षमा करा. आता सध्या जगाच्या पाठीवर शीख संप्रदाय बऱ्याच ठिकाणी वास्तव्याला आहे. त्यांच्या संदर्भातलं मी काही बोलू शकले नाही. त्यामुळे मी क्षमा मागते आणि शेवटी एकच घोषणा करते. बोलो सो निहाल, सत श्री अकाल. बोलो सो निहाल, सत श्री अकाल. आणि थांबते.